लाडू नाही तर बघा कुणालाच करमत नाही. तर बाई मला विचारत लाडू नाही तर तुला करमत आहे का. मला करमतच नाही आहे, पण काय करणार आता. गेली आहे 2 दिवस तर राहून येऊ दे. मग त्यांच्या इथं पाहुणे आले, त्यामुळे त्या चहा घेऊन गेलेल्या. मग मी काय करू घरात बसून, म्हणून आपलं जरा बुवाकडे जाऊन बसते. म्हणजे आपण परी दिदी बरं खेळत. तर परी दिदी यांना तिच्या भाऊलीसाठी म्हणजे भावासाठी कपडे बनवत होती. हिच्यात आणि लाडूच्यात काही फरक नाही. आणि बुवाचं चाललेलं आहे तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. बघा माझी लाडूबाई कशी छान खेळते. म्हणजे शिया मॅडम आमच्या बरं का. ती बॉल तोंडात घालत होती, पण कॅन्डीची केस वगैरे तोंडात जातील म्हणून मी तिला देत नव्हती. तरी पण ती त्या बॉलच्या मागं पळत होती. आमच्या परीदीनं बघ किती छान ड्रेस शिवला. तिनं हातावर शिवलाय बरं का. आणि ती खूप छान ड्रेस शिवते हातावर भाऊलीसाठी. आणि बघा ही परी दिदी स्कॉलरशिपला बसली आणि तिच्या उत्तरपत्रिका बघा कशा दाखवते. मला सगळ्या चुरगळलेल्या फाटलेल्या भेटलेल्या आहेत. असा वेळ अभ्यास करायचा असं सांगा बरं, कसं फ्युचर यांचं ब्राईट व्हायचं. त्यानंतर उद्या महाशिवरात्री होते, त्यामुळे खडूस नाही तर वरईचा तांदूळ, शाबू तांदूळ रताळेसुद्धा आणलेले होते खायला. पण उपवास तर आमचा कुणाचाच नव्हता. असं म्हटलं शिजवून खायला येईल. आणि लाडूसाठी हे आणलेलं, कारण की त्यांना लक्षातच नाही की लाडू गेली आत्तूकडं. आणि मेडिकलवाला नवरा असला की बघा प्रत्येक गोष्ट पटकन वेळेवर भेटते. शियाचं डेटॉल साबण वगैरे संपलेलं तेच आणून दिलेलं त्यांनी. बाबा शियाची एवढी नाटकं सुरू होतात, कारण तिला माहिती आहे बाबा आला की अंगावर घेतो उचलून आणि खूप लाड करतो, म्हणून इथं त्यांची मस्ती चालू होती. उद्या केस धुवायच्यात म्हणून आज ऑइलिंग करून घेतलं. आणि खडूस मला दाखवत होते बघ तुझे केस किती वाढलेत ते. आणि खरंच खूप वाढलेत. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.